तर हाय सगळ्यांना. आता उठले मी झोपेतनं. आज कामाला गेले नव्हते मी, कारण तब्येत ठीक नाही माझी. लय लय दुखायला लागले. तर गोळ्या आणल्या, पण गोळ्याने पण काय फरक पडत नाही. दवाखान्यात जावं एवढं माझ्याकडे पैसे नाहीत, कारण मी खाते. पावशेर पोहे आणलं होतं सकाळी, थोडं एवढंसं बनवलं होतं, आणि आता पावशेरमधलं एवढं आता बनवायच्यात. मग 9 वाजता होते, टायमिंग बदलला होता कामाचा, पण आजपासून 9ला जायचं आणि 5:30ला सुट्टी. पण माझ्याच्याने जाणंच झालं नाही आणि उठणंच झालं नाही, कारण लय दुखतंय, लय इतकं दुखतंय की असं वाटतं की पगार कधी होती कुणास ठाऊन, कधी मी जाते भाळवणीला. कारण अन्वी पण आजारी, अन्वी आजारी असली की माझा गळाटाच होतो, निम्मं दुखणं मलाच येतं. काय करावं, लय टेन्शन आले, लय टेन्शन आले, काय करून काय नाही झालंय. पण माझ्याकडे आता मला जायला पैसे नाहीत ना, आणि मी रिकामी हाताने गेलं आणि तिथं त्यांनी पैसे मागितले दूधवाल्यांनी. आता आई माझ्या भरोशावर राहिलेली, पोरगी येईन देईन पैसे. उद्या आहे भावाचा उपास, परवा दिवशी पंचमी, तरी पण पगारी होईना. त्या एकाला कसं आहे पगारीचं, वाटतं 10 तारखेलाच पगारीचं आहे, पण 10 तारखेला होऊन काय फायदा आहे. पंचमी म्हणले होते पंचमीला होईल म्हणून, तर आता बघू किती. ते आल्या घेतलं होतं माझ्या नावावर 2000 रुपये. मी खोलीवालीला दिलं, 1000 रुपयाचं काय आणलं घरामध्ये. तर आता किती माझी पगार तर यायची, ती पण मला जायला 500 रुपये तर लागतील. मला दवाखान्याला 500 रुपये लागतील. आणि तिथं गेल्यावर काय करू, तिचं टेन्शन आले. विचार करून करून ना ही दुखायला लागले, ही दुखायला लागले. काय करू, माझं चेहरा तर बघत आजचा तुम्ही, खोटं तर बोलत नाही, जे आहे तेच आहे माझं. आता आईचा फोन आलता, मला काय म्हणती, काय करावा, माझं हे दुखतंय, ते दुखतंय, पुरीचं दुखतंय. दीक्षा आली सुट्टीला एक म्हणून काय आहे का माझं टेन्शन. किती टेन्शन आहे डोक्याला सांगा बरं. एका बाईच्या डोक्याला एवढं पण टेन्शन देवाने देऊ मी. टेन्शन आहे ते आहे, पण विचार डोक्यातनं जाईनात ना, विचारच जाईनात डोक्यातनं. असं इथं नुसतं बसलंय सगळं असं फिट्ट करून, काही समजा नाही. मरू पण वाटा नाही, कारण मरू पण शकत नाही. मरू म्हणलं तर अन्वीचं ते डोक्यात येतंय. जगावा तर हे असं आहे अन्वीचं महाग माझ्या. तर तिला तर बघावंच लागणार आहे ना. काय किडूक आहे ती, मुंगी आहे ती, आणि बानू आहे तर मी आहे बघा. पहिली गोष्ट, तिला काय झालं ना आखी घरातली मरतेली असलं आहे. कशी का असं नाही, कायला लय प्यारे असते लेकर, कारण ती कशी का असं ना, साप तरी पोट आलं तर एका आईला लय माया असते, लागते माया, फुटते, मन म्हणावं लागत नाही. उद्या भावाचा उपास आहे, परवा दिवशी पंचमी आहे. बघू आता, उद्या गुरुवार, उद्याची एक वाट बघायची पगारीची, शुक्रवारची एक, शनिवार रविवारी तर काय सुट्ट्याच. तर या 2 दिवसात होतेलच, तुम्हाला मी दाखवेलच. पगार झाली की मी गावाकडे जाते भावा बहिणींना. काही तर एकलीला काय समजा नाही मला, म्हणजे एकलीला समजना, म्हणजे एकलीनं जायचं कामाला. भाऊ काय गाडीवर जातो, नेतो मला कधीतरी, त्याला लवकर जावं लागतंय. 8ला जातो ते, म्हणून त्याचं मग मला त्याचं पण जेवण. आता ते पण उपाशी आहे, 2 दिवस झालं, मी पण उपाशी आहे. काय करू, घरात असेल तर बनवणार ना. ती मला मस्त म्हणतोय जा आण जा, पण तसं आणणं चुकीचं आहे. आता वहिनी आल्या तिकून, तर त्यांना नको का, नाही आणलं मी. तसं मला नाही आणणं पटलं. मी एक वेळेस इकडं उपाशी राहील, पण तसं आणणार नाही. बघू आता संध्याकाळी आल्यावर त्याने आणून दिलं तांदूळ, तर मी त्याला भात शिजवून देते.
ती चटणी टाकून खाईन, कारण तेल नाही. आता कालवण तरी करायचं म्हणलं डाळीचं, तर डाळ नाही, शेंगदाणं नाही, तेल नाही. एक तरी पंचायत आहे का, मग फुळूक पाणी खायचं तरी झालं तरी त्याला लागतंच की. माझं तर डोकं झेंडूबाम लावून चुळून चुळून नुसतं फटफाट फटफाट विचार करून काय म्हणते मी माहिती का, टेन्शन दूर व्हावं, डोकं हलकं व्हावं. कधी हसत चेहरा माझा आहे का तुम्हाला दिसला का? कारण नाहीच हसायचं तर पुढं हे असं डोक्याला टेन्शन आहे ते कसं हसावा, कुठं हसावा. तर माझे भाऊ बहिणी म्हणले होते काही मदत करतो, त्यांनी मला मदत केली असते तर मी गावाकडे गेले असते, कारण मला जायलाच पैसे नाहीत. मी दवाखाना केला असता, गेले असते, बानूला दवाखान्यात नेलं असतं. पण आता एक भाऊ दादा आहे का, किंवा उद्या भावांना उपास आहे. आता कसं आहे माहिती का, तुमच्या सगळ्यांसाठी मी उपास तर धरणारच आहे. तर चला जाऊ द्या, बाय.